प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 24 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात आणि आजचा भाग एकदम बेस्ट दाखवलाय प्रेक्षकांनो. फायनली कथा पुढे सरकली आहे. तर झालंय असं, या प्रतापरावांना या प्रतिमात्याने राखी बांधली आहे आणि तो मोमेंट त्यांनी खूपच छान रंगवलाय आणि मस्त दाखवलाय. प्रतापराव खूप भावुक होतात ती राखी बघून आणि त्या राखीवरती त्यांचे अश्रू पडलेत असं त्यांनी दाखवलंय. सगळेजण यांच्याकडे बघत असतात आणि प्रतिमात्या कॉन्फिडेंटली त्यांच्या समोर येऊन राखी बांधतात, पण आता राखी बांधून त्या निघून जात असतात. प्रतापराव त्यांना थांबवत म्हणतात, प्रतिमा, मला माहितीये ग, तू मला गोडाचा घास नाही भरवणार, पण प्रतिमा, माझ्या हातावर तर तू तो ठेवू शकतेस ना ग. आता ते प्रतापराव वाट बघताय की प्रतिमात्याने त्यांच्या हातावर गोड ठेवावं, पण आता खूप वेळ वाट बघितल्यानंतर त्यांना असं वाटतं की कदाचित प्रतिमा नाही ठेवणार त्यांच्या हातावर तो प्रसाद, म्हणजे आपण गोड देतो ना औक्षण झाल्यानंतर, तर ते पेढा. आता प्रतिमा त्या थोडा विचार करतात, इथे जरा वेळ घालवलाय त्यांनी, आणि मग तो गोडाचा तो पेढा हातात घेतात. सायलीच्या औक्षणाच्या ताटातनं त्या वाटीमध्ये ठेवलेला आहे तो पेढा. आता तुम्हाला डिटेल सांगावं लागेल ना प्रेक्षकांनो. तर आता तो पेढा त्यांनी त्या प्रतापरावांच्या हातावर ठेवलाय आणि आता त्यांच्याकडे खूप आशेने अपेक्षेने त्या बघतात. काय सुंदर दाखवला हा प्रसंग प्रेक्षकांनो, अप्रतिम. प्रतिमात्याने ते गोड त्यांच्या हातावर टेकवताच त्यांना एक वेगळीच आत्मिक शांती मिळाली आहे किंवा काय माहीत नाही, पण त्यांनी असे डोळे मिटून घेतलेत. आता प्रतापराव पण खूप खुश होतात आणि म्हणतात, हे बघ प्रतिमा, मी आज तुला जे वचन दिलंय ते मी तुला आधी पण दिलं होतं ग, पण मी तुझं रक्षण नाही करू शकलो ग. प्रतापरावांच्या डोळ्यात आता अश्रू आलेत आणि तिथे असलेल्या सगळ्यांच्या डोळ्यात प्रिया सोडली आणि अस्मिता सोडली तर प्रतापराव म्हणतात, तुझा हा भाऊ जिवंत असताना तुला 20-22 वर्ष भटकत राहावं लागलं ग प्रतिमा. आज या राखीच्या साक्षीने मी तुझी माफी मागतोय प्रतिमा, मला माफ कर, खरंच मला माफ कर. आता प्रतापराव माफी मागून प्रतिमाच्या पायाशी नमस्कार करतात आणि त्यांनी अक्षरशः लोटांगण घातलंय प्रतिमेच्या पायावर. सगळेजण प्रतापरावांकडे बघतच राहतात, पण आता प्रतिमा त्या जरा घाबरतात आणि तिथून निघून जातात. सायली त्यांना आवाज द्यायचा प्रयत्न करते, प्रतिमात्या थांबा, थांबा प्रतिमात्या, पण प्रतिमात्या निघून जातात. त्यांना तेव्हा काय वागावं काय बोलावं ते कदाचित कळलं नसावं, पण असो, त्या आल्यानं त्याला जास्ती महत्व आहे. आता पुढे बघा हा प्रेक्षकांनो, खरंच छानच दाखवलाय आजचा भाग त्यांनी. सायली आता अश्रू आणून प्रतापरावांकडे बघत असते. आता मात्र पूर्णाजी म्हणतात, प्रताप, अरे काय आहे हे सगळं. आता कल्पनाताई म्हणतात, अहो, असं सणासुदीच्या दिवशी डोळ्यामध्ये पाणी नाही ना आणायचं, उठा बरं. आता ही सायली या सगळ्यांच्या समोर येते आणि म्हणते, पूर्णाजी, आई, बाबा, अहो रविराज काका, बघा ना, प्रतिमात्याने बाहेर यायला नकार दिला नाहीच, पण उलट त्या खूप छान तयार झाल्या. त्यांनी आपल्या भावाला राखी सुद्धा बांधली आहे. त्यांच्या नजरेमध्ये ओळख नसली म्हणून काय झालं, त्यांच्या मनामध्ये आपल्यासाठी विश्वास निर्माण होतोय, ही गोष्ट काही कमी नाही आहे. सायलीने ह्या सगळ्यांना एक पॉझिटिव्हिटी दिली आहे प्रेक्षकांनो. हे खरं आहे प्रेक्षकांनो, आपण जशा पद्धतीने विचार करतो ना त्या पद्धतीनेच गोष्टी घडत असतात. सकारात्मक विचार केला की आपोआप सगळ्या गोष्टी सकारात्मक हा अनुभव मला स्वतःला सुद्धा आलाय प्रेक्षकांनो. कधीच निगेटिव्ह गोष्टींचा विचार करू नये. हे झालं नाही, हे होणारच नाही असं कधीच तोंडाने बोलत जाऊ नये. हे होईलच, सतत असाच विचार करत जावा. तर आता हे प्रतापराव खुश होऊन म्हणतात, सायली बेटा, हे खूप आहे माझ्यासाठी, खरंच खूप आहे. माझ्या या मनगटावर राखी दिसते ना आज, ही फक्त आणि फक्त तुझ्यामुळे दिसतीये आज सायली. सायलीचे डोळे आता भरून आलेत आणि सगळ्यांचेच. प्रतापराव सायलीला मन भरून म्हणतात, थँक्यू, थँक्यू बाळा, खरंच थँक्यू. अस्मिता बघा ना कशी बघायला लागली आता सायलीकडे दाटोट खाऊन. तर आता सायली म्हणते, बाबा तुम्ही पण ना. सायली गोड हसते. पण आता या पूर्णाजी समोर येतात सायलीच्या आणि या कल्पनाताईंच्या म्हणजे त्या ताटातनं त्यांनी ते राखी काढली आहे आणि आता सायलीला म्हणतात, सायली हात पुढे कर. या आपल्या पूर्णाजी फारच सस्पेन्स क्रिएट करता प्रेक्षकांनो. असो, आता सायलीने हात पुढे केलाय आणि सायलीला सुद्धा आता उत्सुकता आहे की हे काय चाललंय पूर्णाजीचं. रादर सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आता सायलीचा हात त्या पूर्णाजीने असा सरळ केलाय राखी बांधण्यासाठी. आता ही सायली आधी म्हणते, काय करताय पूर्णाजी. मग सायलीच्या हातावर त्यांनी राखी बांधली आहे आणि सगळेच जण, रविराज सुद्धा सायलीकडे खूप कौतुकाने बघताय.
पूर्णाजी म्हणतात, आपल्या घराचं, घरातल्या नात्यांचं तू खऱ्या अर्थाने रक्षण केलंयस सायली. खंबीर भाऊ तोच असतो जो आपल्या बहिणीच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देत नाही. आपल्या बहिणीचं तो मन जपतो, कायम तिच्या आनंदाचा विचार करतो. आज तू तेच केलंयस. हे सगळं आपल्या घरासाठी आज तू केलंयस सायली. सायलीच्या डोळ्यामध्ये बघा कसे अश्रू आलेत आता. म्हणून आता ही राखी या घरातर्फे, आपल्या घरातर्फे तुला बांधते असं म्हणून पूर्णाजीने ती राखी तिला बांधली आहे आणि तिचा हात अगदी आपुलकीने हातात घेतलाय. राखी खूपच सुंदर आहे हा प्रेक्षकांनो. रॅदर पूर्णाजीची साडी आणि बांगड्या त्यापेक्षा जास्ती सुंदर आहे. बायकांचं लक्ष आधी तिकडे जातं नाही का. छानच दाखवलाय आजचा भाग. पूर्णाजी आता सायलीकडे बघून अशा स्माईल करतायत आणि सायली रडते सुद्धा आणि हसते सुद्धा. एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू आहे सायलीच्या. आता ही अस्मिता बघा कशी तोंड वाकडं करते. आता सायली एवढी खुश होते आणि पटकन पूर्णाजीला बिलगते. किती छान ना. आणि पूर्णाजी सुद्धा तिला जवळ घेत आहे. सायली खूप रडते पूर्णाजीला जवळ घेऊन. पूर्णाजीला सुद्धा फार भारी वाटतंय. प्रेक्षकांनो, मला नाही वाटत हे एवढ्या लवकर रिव्हील करतील की हीच खरी तन्वी आहे. कारण जर त्यांनी हे रिव्हील केलं ना तर मालिकाच संपून जाईल प्रेक्षकांनो. फार फार तर ते अर्जुन आणि सायलीचं प्रपोज, संसार दाखवतील, पण ती तन्वी आहे हे काही ते सांगणार नाही प्रेक्षकांनो शेवटपर्यंत. आता ह्या कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई तुम्ही सगळ्यांच्या मनातल्या भावना सायलीपर्यंत पोहोचवल्यात. रविराज म्हणतात, शब्दांपेक्षा कृती महत्वाची ठरते ना, तीही अशी. म्हणजे पूर्णाजीने कृतीतून जे काही सांगितलंय ते फार भारी आहे असं रविराजांचं म्हणणं आहे. सायली म्हणते, पूर्णाजी नमस्कार करते. आता सायली नमस्कार करते पूर्णाजीला. पूर्णाजी आयुष्यमान भव असा आशीर्वाद देतात. सायली म्हणते, पूर्णाजी ही राखी, या राखीचा मी स्वीकार करते. ही राखी म्हणजे खूप मोठा मान आहे पूर्णाजी, आणि त्याहीपेक्षा खूप मोठी जबाबदारी आहे. आज मी तुम्हा सगळ्यांना वचन देते, मी या घरात असेपर्यंत मी तुम्हा सगळ्यांना खूप आनंदात ठेवायचा प्रयत्न करेल. आता प्रेक्षकांनो, हिचे शब्द पकडले ना या सगळ्यांनी. या घरात असेपर्यंत. अश्विन म्हणतो, वहिनी घरात असेपर्यंत म्हणजे? आता लगेच सगळे एकमेकांकडे पाहायला लागतात. अशी काय बोलली ही? प्रिया बघा कशी बघते. आता अर्जुन घाबरून गेला ना. सायलीच्या मध्येच अंगात येतं प्रेक्षकांनो, किती खोटं बोलून या घरात राहतीये, इमोशन्स गैरफायदा घेतीये वगैरे वगैरे. तसं तिच्या आज अंगात आलेलं आहे. आता हा घाबरतो अर्जुन. आणि मग कल्पनाताई म्हणतात, सायली अगं असं का बोलतीयेस? घरात असेपर्यंत म्हणजे कुठे जाणार आहेस तू? अर्जुनच्या काहीतरी गळ्यापर्यंत आलाय आता अर्जुनला कळे ना आता काय उत्तर देणार आहे सायली. त्याला वाटते ही खरं बोलते की काय. पण आता ती म्हणते थोडासा विचार करून, नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मी आयुष्यभर या घरात राहून तुम्हा सगळ्यांची साथ देईल. तुम्हा सगळ्यांची मी काळजी घेईल आयुष्यभर आणि तुमची साथ देईल. तुम्हाला सोडून मी कुठेच जाणार नाही. आणि आता अर्जुनचा जीव भांड्यात पडलाय. सगळेजण सायलीकडे बघून आता स्माईल करताय. प्रतापराव म्हणतात, सायली तू कुठे जायचं ठरवलं जरीस ना तरी सुद्धा आम्ही कोणी तुला कुठेच जाऊ देणार नाहीये. तुला अर्जुनची काही तक्रार आहे का? मला सांग, चांगले कान पिळतो मी त्याचे. आणि अर्जुन, माझ्या लेकीला जर त्रास दिलास ना तर तुला घराबाहेर काढेल बरं मी. आता या पूर्णाची सायलीकडे बघतात बघा. आणि सायली पुन्हा एकदा रडायला लागते. तिला खूप भारी वाटते प्रेक्षकांनो, कारण तिला सगळे नाते मिळालेत आज. तसे ऑलमोस्ट पहिल्यापासून होते, पण आज ऑफिशियली सगळ्यांनी अगदी कबूल केलंय ना स्वतःच्या तोंडून. आता प्रतापरावांनी तिला लेक म्हटल्यानंतर आणखीन काय हवंय सायलीला. आता मात्र अस्मिताला कसं तरी झालं ना. अस्मिता म्हणते, डॅड ही तुमची लेक कशी काय झाली? प्रतापराव म्हणतात, अगं अस्मिता लेकच आहे ती माझी. रक्ताच्या नात्यापेक्षा मनाची नाती घट्ट असतात. सायली तू या घरात आलीस ना तेव्हा मी तुझ्याशी कसाही वागला असू देत, पण आता मात्र मी तुला मनापासून माझी मुलगी मानतो बरं सायली. आणि आता मात्र सायलीला असंच झालंय, मी सायलीच्या आनंदाला तर आज पारावार राहिलेला नाहीये. आता सायलीला असं वाटतंय मी काय करू आणि काय नको. खूप खुश झाली आहे सायली. पण प्रेक्षकांनो, या घरामध्ये हा जो एक अतृप्त आत्मा आहे ना त्याला विसरता कामा नये. आज तिचा एकही डायलॉग नाही असं वाटलं असेल तुम्हाला, पण आता मात्र प्रिया मनातल्या मनात बोलते, सायली घराची मालकीण आहे, भाऊ आहे का मुलगी आहे हे ठरवा म्हणा आधी. हिला फक्त आता त्या देवघरामध्ये बसवायचं ठेवलंय यांनी बाकी.
या पोरीमुळे ना माझे एकही फासे बरोबर पडत नाहीये. आता ही प्रियानं खूप भयंकर मूव घेणार आहे प्रेक्षकांनो. नेमकं काय झालं ना ते पुढे बघत राहा. आता मात्र सायली प्रतापरावांना नमस्कार करते तेव्हा प्रतापराव खूप अनोखा आशीर्वाद देतात बरं का. सायली जेव्हा नमस्कार करते तेव्हा प्रतापराव म्हणतात, आयुष्यमान भव, तुझा हा आनंदाचा झरा आमच्या म्हातारपणाच्या आजारापर्यंत टिकून राहो. अर्जुन म्हणतो, हो डॅड, म्हणजे मनातल्या मनात म्हणतो तुमची ही विश मी नक्की पूर्ण करेल. आता अश्विनने छान टोला मारलाय, डॅड तुम्ही हा आशीर्वाद वहिनींना दिलाय की स्वतःला दिलाय? आणि सगळेच जण हसायला लागतात. सायली आता तिचे डोळे पुसते आणि म्हणते, बाबा तुम्ही प्रतिमा आत्याची भेटवस्तू लपवायचात ना, यावेळेला लपवली असती तर किती बरं झालं असतं. आता प्रतापराव जरा छुपे रुस्तम निघालेत. ते म्हणतात, अगं सायली मला आशा होतीच, अगं प्रतिमा बाहेर येऊन मला राखी बांधेल अशी मला आशा होतीच, म्हणूनच मी आधीच तिच्या खोलीमध्ये एक गिफ्ट लपून ठेवलंय. आता पूर्णाजी म्हणतात, अरे प्रताप तिला कसं कळेल की तू गिफ्ट लपून ठेवलंय ते? आता प्रतापराव म्हणतात, अगं पूर्णाजी त्याची गरजच नाहीये, तिला ते फार शोधावंच लागणार नाहीये, तिला ते सहज सापडेल असंच ठेवलंय मी. आता अश्विन, अर्जुन आणि अस्मिता तिघे जण म्हणतात, डॅड सांगा ना आम्हाला काय गिफ्ट आहे ते. पण प्रतापराव मात्र हसून या सगळ्यांना असं, नाही मी नाही सांगणार अशी गंमत करत असतात. थोडा सस्पेन्स ठेवलाय ना त्यांनी. आता बघा हा प्रेक्षकांनो, प्रतिमा त्याला काय गिफ्ट मिळालंय ते. प्रतिमा त्यांच्या खोलीमध्ये जाऊन झालेल्या सगळ्या घटनांचा विचार करत असतात आणि ते आठवून आठवून त्यांना असं वेगळंच काहीतरी फील होत असतं. त्यांच्या चेहऱ्याचे भाव नेमके काय आहेत ते मला काही कळाले नाही, हां, पण त्यांना काहीतरी कुतूहल वाटते असं वाटतंय मला. आता त्यांनी ती उशी बाजूला सरकवली आहे आणि त्या उशीच्या खाली एक फोटो फ्रेम असते, एक कलेज बनवलेलं आहे प्रतापरावांनी, म्हणजे प्रतिमाच्या आणि त्यांच्या जुन्या आठवणी आहेत त्यामध्ये राखी पौर्णिमेच्या. त्यांचे तरुणपणीचे फोटो आहेत सगळे, भारीच होते हे सगळं. प्रतिमा त्यांनी तो फोटो पाहिलाय आणि आता त्या जरा कासावीस झालेल्या दिसत आहेत. खूप वेळ त्या फोटोला बघतच राहतात त्या आणि मनाशी काहीतरी विचार करतात. आता काय विचार करतात तो काही आपल्याला ऐकवला नाहीये, पण प्रतिमा त्याची हेअरस्टाईल मात्र भारी आहे प्रेक्षकांनो. आणि त्यांच्या डोक्यावर आता पदरही दिसत नाहीये. असो तर आता या कल्पनाताई म्हणतात, अरे वा, तुम्ही जुन्या फोटोंचा कलेश दिलाय ना, ती मस्त आयडिया सुचली बरं का तुम्हाला. सायली म्हणते, बाबा तुम्ही त्यांना अशी भेटवस्तू दिली आहे ना की प्रतिमा आत्याचं आणि तुमचं नातं अजून घट्ट होईल. आता ही अस्मिता म्हणते, पण घट्ट व्हायला प्रतिमा आत्या कुठे सोबत आहे आपल्या? या पूर्णाजी म्हणतात, जरा जरी तिला ओळख पटली ना प्रताप तुझ्या आणि तिच्या नात्याची तरी भरपूर आहे. आता हे प्रतापराव म्हणतात, पूर्णाई अगं मी हाच तर विचार केला, ते फोटो बघून तिला निदान पटेल तरी की मी तिचा भाऊ आहे, आपण सगळे तिचे माणसं आहोत. अगं माझ्याकडनं मी छोटासा प्रयत्न केलाय. रविराज आणि तन्वी पण तिथेच बसलेले आहेत. अर्जुन आता गंमत करतो आणि म्हणतो, ए मम्मा अगं तू सांगितलं नाहीस ग मला तुझा नवरा एवढा स्मार्ट आहे ते. आता या कल्पनाताई टपली मारतात त्याला आणि म्हणतात, काय बोलतोस रे माझ्या नवऱ्याला? आता बघा प्रेक्षकांनो, प्रियाला झोप आली आहे, बिचारी काल रात्रीपासून आवरून बसली ती, सॉरी परवा रात्रीपासनं. आता हे प्रतापराव म्हणतात, अर्जुन अरे बाबा तुझ्या बायकोची थोडी तरी हुशारी घ्यायला हवी ना. नाही, तिची मेहनत तिची जिद्द खूप काही शिकवून गेली आहे मला, त्यामुळे मी ठरवलं प्रतिमाला गिफ्ट द्यायचंय तर ते विचार करूनच द्यायला हवं. अरे तिच्याकडनं जर मी एवढं शिकलो नाही ना तर एवढी हुशार सून असून माझा काय फायदा? सगळेजण हसायला लागतात. सायली म्हणते, बाबा आता तुम्ही उगाचच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवताय. रविराज या तन्वीकडे पाहून कशा हसतात बघा ना. थोडक्यात काय प्रेक्षकांनो, या सगळ्यांची राखी पौर्णिमा खूप छान झाली. प्रेक्षकांनो तुम्ही मला नाही सांगितलं तुमची राखी पौर्णिमा कशी झाली. माझी तर अजून बाकी आहे. आता माझा भाऊ येणार आहे उद्या, आता मी त्याला उद्या राखी बांधणार आहे. तर आता मला तुम्ही नक्की सांगा की तुमची राखी पौर्णिमा कशी साजरी झाली. सायली आता बेडरूममध्ये रात्री विचार करते झालेल्या सगळ्या गोष्टींचा आणि तिला खूप खूप भारी वाटते हे सगळं आठवून. ती आज या घराची फायनली लेक झाली, ही गोष्ट तिच्यासाठी फार मोठी आहे प्रेक्षकांनो. आणि प्रेक्षकांनो कुठेतरी तुम्हाला असं वाटत असेल हे बोर आहे असे तसे, पण कधी कधी जे भावून जातं ना मनाला ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. बघा ना, प्रत्येक स्त्रीला हीच अपेक्षा असते की आपल्या सासरच्या मंडळींनी अगदी मनापासून तिला स्वीकारावं आणि आज सायलीच्या बाबतीत हे खरं ठरलंय. आता अर्जुन तिला म्हणतो, काय झालं, काय विचार करताय मिसेस सायली? सायली म्हणते, आज जे जे घडलं होतं ना ते सगळं आठवतीये.
पूर्णाजी आता मला त्यांची नात मानू लागल्यात ना. बाबा म्हणाले की मी त्यांच्या मुलीसारखी आहे. सर मला जेव्हापासनं आठवतंय ना तेव्हापासनं मला जी नाती नव्हती ना ती सगळी मला तुमच्या कुटुंबाने दिली आहे, तुमच्या घराने दिली आहे. आता हा अर्जुन म्हणतो माझ्या घराने. अहो हे तुमचं पण घर आहे मिसेस सायली. आता सायली त्याच्याकडे बघायला लागते एकदम अशी. मग अर्जुन म्हणतो अरे आय मीन मला असं म्हणायचं आहे की आत्ता तरी हे तुमचंच घर आहे ना. आता सायली हसते आणि म्हणते सर मला ना नेहमी असं वाटायचं माझं स्वतःचं हक्काचं असं एक कुटुंब असावं आणि ते मला आज मिळालंय. पण ते अशा परिस्थितीत मिळालंय की आता ना मला भीती वाटतेय. इतकं प्रेम मिळण्याची माझी योग्यता खरंच आहे का? इतक्या मोठ्या मनाच्या माणसांची मी फसवणूक कशी काय करू शकते? आता पुन्हा सायलीच्या अंगात आलंय बरं का प्रेक्षकांनो. आणि आता अर्जुनला टेन्शन आलं याचं, कारण त्याला विचारायला प्रत्येक वेळेला हिला कन्व्हिन्स करून द्यावं लागतं की अहो आपलं असलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तरी असं तसं. पण फायनली यांनी सांगावं ना प्रेक्षकांनो एकमेकांना की त्यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे हे त्यांनी ना आता दाखवायला पाहिजे, प्रेक्षकांची उत्सुकता न ताणता. आणि प्रेक्षकांनो या मालिकेची नायिका आहे ना जुई गडकरी, हिची तब्येत व्यवस्थित नव्हती, जरा बरी नव्हती तिची तब्येत, त्यामुळे त्यांनी थोडीसं म्हणजे हे लांबवलं असावेत सगळे सीन. असो प्रेक्षक म्हणून आपण एवढं समजून घेऊच शकतो. पण आता बघूयात. आणि जुईची पण तब्येत आता छान झाली आहे असं तिने पोस्ट करून सांगितलंय बरं का. आता प्रेक्षकांनो हा भाग इथेच पूर्ण झालाय. पण आता या प्रियाने त्या प्रतिमा आत्याला टॉर्चर करायचं ठरवलेलं असतं. ती त्या प्रतिमा आत्याच्या जवळ जाऊन ओरडत असते प्रतिमा अगं इकडे बघ माझ्याकडे. आणि सायलीने ते पाहिलंय बाबा समोर जाऊन. आता ती प्रतिमाला म्हणत असते माझ्या गळ्यात जे लॉकेट आहे ना ते शेवटचं हेच होतं, तू बोल माझ्याशी, तू आई आहे ना माझी, अगं बोल प्रतिमा. एकेरी बोलते ती प्रतिमा आत्याला. प्रिया प्रतिमा आत्याला टॉर्चर करत असते, एवढी गदा हलवत असते ना ती आणि म्हणत असते बघ हे प्रतिमा हे लॉकेट बघ, सगळे सांगताय ना तुला मी तुझी पोरगी आहे, मग म्हण ना मला तुझी पोरगी आहे मी म्हणून. आता सायलीची अशी सटकते ना, प्रियाने ज्या पद्धतीने त्या प्रतिमावर हल्ला केलाय ना, मला तर असं वाटलं या प्रतिमा आत्या पुन्हा एकदा आयुष्यातून उठून जाता की काय. पण आता या सायलीला मात्र इतका राग येतो आणि ती सणकण कानाखाली वाजवते. सायलीचं रौद्र रूप पाहून प्रतिमा आत्या पण घाबरून गेल्या ना. आता सायली तिच्या कानाखाली हाणते आणि आता प्रिया तिच्याकडे बघायला लागते. पण आता प्रेक्षकांनो प्रिया नक्की प्रतिमावर हल्ला करायचा विचार करणार आहे, म्हणजे ती नागराजला सांगणार आहे की या प्रतिमाला आता मारून टाका, कारण तिच्या मनासारखं झालेलं नाहीये ना. आता बघूयात येणाऱ्या काही भागांमध्ये काय दाखवतायत ते. प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून कळवा. आणि हो आजचा भाग छान होता ना, मग एखादा लाईक करायला आणि आपलं चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.